नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पंकजला सोडवायला ऑफिसपर्यंत सत्य आलेला असतो. परंतु आता पंकज खूप घाबरतो, कारण की तो नोकरीच करत नसतो. त्यानंतर मात्र तो सिक्युरिटी वॉचला सांगू लागतो की प्लीज मला 2 मिनिटं आत जाऊन येऊ द्या. परंतु सिक्युरिटी मात्र त्याला आत जाऊ देत नाही. इकडे मात्र आता सत्याला एक फोन येतो, त्यामुळे आता सत्या त्या फोनवर बोलण्यात बिझी असतो. आणि त्या गोष्टीचा फायदा मात्र पंकज घेतो आणि लगेचच धावत जाऊन त्या एका गाडीमागे लपतो. आता अचानक मात्र पंकज कुठे गेला या गोष्टीचा विचार सत्या करतो, परंतु त्याच्या लक्षात येतं जाऊ दे, गेला असेल आतमध्ये, आपल्याला काय. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रवी मात्र रियाच्या आईवडिलांना भेटायला येणार असतात, परंतु तिचे आईवडील बाहेर निघून जातात. नंतर कधीतरी भेटू असं सांगतात. दुसरीकडे मात्र आता मीरा सत्याला सांगते तुमची नवीन परीक्षा आहे, असं तुम्हाला गाडीचं लोन घ्यायचं आहे आणि त्यासाठी सासूबाईंची सही हवी आहे. आणि त्यावर मात्र त्यांचं सगळं बोलणं पंकज ऐकतो आणि तो मनाशी प्लॅन करतो. दुसरीकडे सत्या म्हणतो, "मी तिच्या जीवावर काहीच घेत नसतो आणि सही बी तर अजिबात नाही. मला काही तिची गरजच नाही." असं म्हणून तो आता नकार देत असतो. परंतु मीरा म्हणते, "हीच तुमची परीक्षा आहे." मुरंबा या मालिकेत आपण बघणार आहोत की आता माझी ओळख काय हे रमाने विचारल्यावर मात्र आता साईराजची आई तिला खोटं सांगते, "तुझं नाव श्रद्धा आहे आणि तुझं माझ्या मुलाशी लग्न ठरलं होतं. जेव्हा तुम्ही लग्नाला इथे येत होतात, तेव्हा तुमचा अपघात झाला आणि तुझे आई-वडील तिथेच गेले. एवढीच तुझी ओळख आहे. तू माझ्या मुलाची होणारी बायको आहे. या व्यतिरिक्त तुझी काही दुसरी ओळख नाही." मात्र आता रमाला तिच्यावर संशय येत असतो. दुसरीकडे मात्र सीमाचा वाढदिवस जोरात साजरा होत असतो. तर इकडे आता सगळेजण फार आनंदी असतात आणि आजी आणि शशिकांत म्हणतात, "आज मी जरा जास्तच पितो आहे. माझं पण लवकर संपतो आहे पॅक." परंतु त्या दोघांचा पॅक मात्र इकडे माही पीत असते आणि हे त्यांच्या लक्षातही येत नसतं. दुसरीकडे मात्र आता सगळेजण खूपच आनंदात असतात, त्यामुळे ते खूपच डान्स करत असतात आणि इकडे मात्र आता माहीने सुद्धा आजी आणि शशिकांतचा पॅक हा लपून पिलेला असतो. त्यामुळे आता जोरातच माही ओरडते, "थांबा, स्टॉप." आणि तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. त्यानंतर ती म्हणते, "आता फक्त मी नाचणार." येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता माहीनी पिली आहे, त्यामुळे अक्षय तिला म्हणतो, "काय गं, पाणी पिल्याने असं कसं झालं?" तर ती म्हणते, "मी पाणी नाही, स्कॉच पिले आहे." आणि हा शब्द ऐकून मात्र अक्षयला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघू लागतो. दुसरीकडे मात्र साईराज आईला सांगतो की मी पुण्याला निघालो आहे, उद्या रात्रीपर्यंत परत येईल. आणि हा शब्द मात्र रमा ऐकते आणि या पुण्याचा आणि माझा काहीतरी संबंध आहे. माझा भूतकाळ नक्कीच मला तिथे मिळेल आणि अक्षयही मला तिथे सापडेल असं मला वाटतं आहे. म्हणून ती आता साईराजच्या डिक्कीमध्ये लपून साईराजबरोबर पुण्याला निघून जाते. शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाश मात्र वकील साहेबांना आणि सोबतच गायकवाड सरांना फोन करतो. "सॉरी, मला माफ करा. मी सतत तुम्हाला फोन करून त्रास देतो आहे. पण मला आत्याचा काहीतरी पत्ता लागला का हे सांगा ना. मला काहीच समजत नाहीये." तर परंतु गायकवाड सरही नकार देता अजून काही शोध लागला नाही. इकडे मात्र आकाश निराश होतो आणि मनाशी विचार करतो, "माझ्या प्रयत्नांना यशच येणार नाही का?" असं म्हणून तो खूपच निराश असतो. दुसरीकडे मात्र त्याची अवस्था आता भूमी बघत असते आणि तिच्या लक्षात येत असतो आकाशचे काय प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे अभिची आत्मा आकाशला येऊन सांगत असते, "जोपर्यंत माझी आई या घरामध्ये येऊन सुखाने जगत नाही, तोपर्यंत माझ्या आत्म्याला काही शांती भेटत नाही." आणि इकडे मात्र आता आकाशला फोन येतो आणि त्यानंतर त्या बाईला आम्ही बघितलं आहे हे मात्र फोनवर लक्षात येतं. दुसरीकडे मात्र त्यांचं बोलणं नीलांबरी आणि पौर्णिमा वरून ऐकत असतात आणि आता आकाश लगेचच आत्याचा पत्ता लागला आहे म्हणून त्या ठिकाणी धाव घेतो. इकडे मात्र आत्या दुसऱ्यांच्या घरी असते आणि ती मात्र खूप भुकेली असते. त्यामुळे जे काही खायला दिलेलं असतं ते अगदी पटापट खात असते आणि तेवढ्यात मात्र काही व्यक्ती आकाश आणि भूमीला त्या घराच्या ठिकाणी घेऊन येतात आणि आता समोरचं दृश्य बघून मात्र आकाश आणि भूमी हे खूपच अगदी शॉक होतात. आई-बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता बिल्डरचे माणसं सीमा न भेटल्यामुळे किंवा कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे तिच्या घरी येऊन खूपच तोडफोड करू लागतात. त्यामुळे आता सगळ्यांना ते सांगतात की आत्ताच्या आत्ता सीमाबरोबर कॉन्टॅक्ट करू द्या. त्यानंतर सीमाला फोनवरनं ते धमकावतात. त्यानंतर इकडे सीमा म्हणते, "माझ्यावर आवाज चढवायचा नाही आणि तुम्हाला जे करायचंय ते करून घ्या. मी येऊन बोलेल बिल्डरशी. मला धमकी द्यायची नाही." तेव्हा मात्र तो माणूस म्हणतो, "हळू आवाजात बोलायचं मॅडम. मला जे करायचंय ना ते मी करेल आणि लवकरात लवकर आमच्या साहेबांना येऊन भेटायचं, नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होतील."
इकडे सीमा म्हणते, "मला धमकी देऊ नका." परंतु ते व्यक्ती आता सीमाला खूपच धमकावतात. त्यानंतर आता त्यांच्या हातातनं शुभा फोन घेते आणि सीमाला विचारते, "नक्की चाललंय काय? आम्हाला सांग तरी कोण माणसं आहे? हे काय गोंधळ आहे?" तेव्हा सीमा म्हणते, की "तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी जाऊन भेटून येईल त्या बिल्डरला." आणि असं म्हणून सीमा मात्र आता शुभाला काही उत्तर देत नाही आणि तिचे प्रश्न टाळते आणि त्यानंतर मात्र ती फोन ठेवून देते. इकडं मात्र आता शुभाला सीमावर खूपच शंका येते, पण त्याआधी यशवंतला पूर्ण खात्री असते, की सीमाने मात्र आता काहीतरी मोठा गोंधळ घातलेला आहे. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की आता बिल्डरचा सेक्रेटरी चिडतो, की हे खोटे पेपर आहे. तेव्हा मात्र इकडे यशवंत शुभाला सांगत असतो, "यावेळेला जर सीमाने काही चूक केली असेल ना, तर मात्र मी तिला माफ करणार नाही." आणि हे ऐकून शुभाला मात्र प्रचंड धक्का बसतो. दुसरीकडे मात्र आता बिल्डर सीमाला सांगत असतो, की तुमच्याकडे फक्त 3च आता रस्ते आहे. एकतर पैसे परत करा, नाहीतर घराचे ओरिजिनल पेपर आणून द्या, नाहीतर जेलमध्ये जा. दुसरीकडे मात्र सीमा खूप घाबरते आणि घरी आल्यावर यशवंत सीमाला जाब विचारतो, "काय गं, झालं का बोलणं बिल्डरशी?" तेव्हा अजूनच सीमा घाबरते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत बघणार आहोत आपण, की आता उष्टी हळद मात्र पार्थची काव्याच्या अंगावर सांडते. त्यामुळे आता इकडे मानिनी रम्याला खूप ओरडते, "जरा बघून चालत जा, की तुला दिसत नाही का? बघ बरं बिचारीने बाऊल सांभाळला म्हणून, नाहीतर केवढा मोठा गोंधळ झाला असता." आणि हे लपून सावनी बघत असते आणि तिला खूपच राग येत असतो, कारण की तिचा प्लॅन मात्र खराब झालेला असतो. दुसरीकडे आता नंदिनीची आणि पार्थच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. सगळेजण छान गाणे वगैरे डान्स करून अगदी त्यांची हळद एन्जॉय करत असतात आणि आता नंदिनी आणि पार्थला हळद लागलेली असते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता जीवा मात्र काव्याला हळद लावायला येतो, तेव्हा तो म्हणतो, "हे काय तू आधीच हळद लावली?" तर तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार सांगत काव्या म्हणती, "पारची उष्टी हळद मला लागली आहे." आणि हे ऐकून जीवा शॉक होतो. दुसरीकडे काव्या मात्र सांगू लागते, की आपल्याला रम्यावर लक्ष ठेवायला हवं. तेव्हा नंदिनी म्हणते, "ती सगळं विसरून आली आहे आता, कशाला उगाच?" तर तेव्हा काव्या म्हणते, शक्यच नाहीये तर. तेव्हा नंदिनी म्हणते, "तूच सांग ना, जर तू कोणावर प्रेम करत असते आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याचं लग्न होत असेल, तर तू शांत राहू शकते का?" तर तेव्हा ती म्हणते, "अगदी बरोबर आहे. जर एकमेकांवर प्रेम असेल, तर कोणीही शांत राहू शकत नाही. पण तरीही आपण रम्यावर लक्ष ठेवायलाच हवं." आणि हे मात्र आता नंदिनीला पटत असतं, परंतु काव्याच्या बोलण्याचा अर्थही तिला लागत नसतो. आणि आता त्या तिघींचंही बोलणं मात्र तिथे उभी राहून रम्या ऐकत असते. आणि रम्याच्या सगळं लक्षात येत असतं, की आता आपल्याला अजूनच जपून वागायला हवं. कारण काव्याला पूर्णपणे आता रम्यावर संशय आलेला असतो. त्यामुळे आता रम्या मात्र खूपच घाबरते आणि इकडे काव्याला खात्री पटते, की ही रम्या मात्र काही विसरलेली नाही. ती नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. दुसरीकडे आता रम्या प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकायला पाहिजे, या गोष्टीची मात्र आता तिला कल्पना येते आणि काव्याबद्दल मात्र तिच्या मनामध्ये अजूनच राग निर्माण होतो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत, की आता तिसऱ्या फेरीसाठी सगळेजण जमा झालेले असतात आणि स्पर्धक सगळ्यांना सांगत असतात. त्यानंतर मात्र आता जेव्हा स्पर्धा सुरू होते, तेव्हा सगळेजण बोलत असतात एकमेकांशी आणि स्पर्धा काय आहे हे सुद्धा सगळे समजावून सांगत असतात. तेव्हा मात्र सगळेजण खूपच एन्जॉय करत असतात. स्पर्धा आता अशी आहे, की तुमचे पाय बांधणार आहे जोडीचे आणि त्यानुसार तुम्हाला छोट्या-छोट्या खेळी खेळायच्या आहे. हे ऐकून मात्र आता इकडे ऐश्वर्या डोक्याला हात लावते, आता कसं होणार? पण दुसरीकडे मात्र आता सगळ्यांनी गेम सुरू करण्याची सांगितलेली असते आणि आता सगळ्यांनी तशी तयारी ठेवलेली असते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की जानकी ऋषिकेश मात्र अगदी उत्साहाने गेम खेळतात. इकडे मात्र ऐश्वर्या सारंग सुद्धा गेम खेळत असतात. परंतु जानकी ऋषिकेश पायासोबत हातसुद्धा पकडतात. परंतु इकडे ऐश्वर्या, जानकी हे खेळ खेळत असताना मात्र इकडे सारंगसोबत ऐश्वर्या जेव्हा खेळ खेळते, तेव्हा ती त्याचा विचार न करता फक्त एकटीच पुढे पळत असते आणि त्यामुळे सारंग सतत खाली पडत असतो. आणि इकडे मात्र आता गेमचा निकाल जजेस सांगणार असतात आणि आता या येणाऱ्या फेरीमध्ये जानकी ऋषिकेश हेच विजयी ठरणार असतात. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत, की आता मुक्ता सईला घेऊन घरातनं फरार झालेली असते. त्यामुळे पोलीस तिच्या शोधात असतात आणि सगळीकडे तिचा फोटो वगैरे दाखवून चौकशी करत असतात. दुसरीकडे आता मुक्ता मात्र सईला खाली लपवते
इकडे पोलीस तिच्याकडे येत आहे म्हणून तेवढ्यात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तिथे मिहिका येते. "मुक्ताताई, तू इथे काय करते आहे?" तेव्हा मुक्ता सगळा प्रकार तिला सांगते आणि मिहिका मात्र आता तिला तिच्या घरी घेऊन जाते. दुसरीकडे सावनीचा खूप संताप होतो आणि ती स्वतःशीच बोलते की "तू माझ्या मुलीला घेऊन पळाली आहे ना? लक्षात ठेव आता मी तुझं काय करेन ते." आणि असं म्हणून ती खूपच राग व्यक्त करत असते. दुसरीकडे आता मिहिका मुक्ताला म्हणत असते की "तू ठीक आहे ना?" तेवढ्यात मात्र दरवाजावरची बेल वाजते आणि इकडे आता मुक्ता पुन्हा घाबरते आणि मिहिका समोर दरवाजा उघडायला जाते. तेव्हा मात्र तिथे सावनीला बघून तिलाही प्रचंड धक्का बसतो. तेव्हा "तू इथे काय करते आहे?" असं म्हटल्यावर सावनी म्हणते, "तू मला विचारायचं नाही आणि बाजूला हो." असं म्हणत आता ती सगळ्या घरामध्ये मुक्ता आणि सईला शोधण्याचा प्रयत्न करते. इकडे मात्र मुक्ता पुन्हा सईला घेऊन तिथूनही फरार झालेली असते. परंतु आता इकडे सावनीला मात्र मिहिका अडवू शकत नाही. त्यामुळे आता पूर्ण घरभर ती मुक्ता आणि सईला शोधण्याचा प्रयत्न करत असते. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता राया आणि मंजिरी मात्र सायलीला भेटायला आलेले असतात. त्यानंतर मात्र विठुरायाचा आशीर्वाद तुझ्या भोवती आहे. तू अजिबात काळजी करू नको. सगळं काही छान होणार आहे. इकडे मात्र राया सुद्धा म्हणतो आणि आम्ही आहोत की तुझ्या सोबत. त्यानंतर मंजिरीही म्हणते हा तुझा भाऊ आणि ही मैत्रीण कायम तुझ्या सोबत आहे. आणि इकडे मात्र राया विठुरायाचे आशीर्वाद सुद्धा आहे असं म्हणून आता विठुरायाचे पाया पडू लागतो. दुसरीकडे सायलीलाही खूपच आनंद होतो, की आता तिची माणसं तिच्यासोबत आहे. यामुळे ती खूपच आनंदी असते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे साक्षीने आता चाळीमध्ये काही गुंड पाठवलेले असतात आणि जेव्हा सायली आणि कुसुम बाहेर पडतात, तेव्हा ते गुंड त्यांना अडवतात आणि इथून बाहेर जायचं नाही असं सांगतात. दुसरीकडे मात्र प्रिया घरच्यांना सांगू लागते, की ती सायली इथपर्यंत पोहोचली तर तिला संगीत सोहळ्यामध्ये यायला काय वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण लग्नाचे विधी आणि संगीत सोहळा इथू बाहेर जाऊन नाशिकला करूया असं मात्र ती सजेस्ट करते आणि आता घरच्यांनाही तिचा निर्णय पटतो आणि प्रतिमाला तर तिच्या समोर काहीच बोलता येत नाही. त्यामुळे ती काहीही बोलत नाही. दुसरीकडे आता तन्वीचा हा निर्णय मात्र चैतन्याला माहिती झालेला असतो. त्यामुळे तो सायलीला फोन करून कळवतो, की "सायली वहिनी, तू तिथपर्यंत पोहोचू नये." म्हणून तिने आता जागाच बदललेली आहे. तिने हे सगळे कार्यक्रम नाशिकला करण्याचे ठरवलेले आहे आणि हे ऐकून मात्र आता सायलीलाही फारच टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता प्रियाने तिचा डाव खेळलेला असतो. कारण सायली आता त्यांच्या लग्नामध्ये काही गोंधळ घालू नये यासाठी तिने हे प्रयत्न केलेले असतात. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे गायत्रीचे शब्द मानसीला आठवत असतात की मला फक्त हारलेले चेहरे बघायला आवडतात. दुसरीकडे मात्र इकडे आता गायत्री सांगत असते की पायावर बसून सगळे पैसे माझ्या हातावर आणून द्यायचे आणि हे बघून मात्र घरातल्यांच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी आलेलं असतं. परंतु आता गायत्रीच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही म्हणून इकडे जेव्हा तेजसही घरात नसतो तेव्हा मात्र गायत्रीचं म्हणणं आता मानसीला ऐकावं लागतं आणि गायत्री जसं सांगते तसंच मानसी करते आणि त्यानंतर आता लगेचच गायत्री म्हणते असंच वागायचं माझ्यासमोर. दुसरीकडे मात्र आता तिची बहीण मात्र खूप खुश होते आणि ती आनंदाने टाळ्या वाजवू लागते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मानसी म्हणू लागते की मलाच आता पैसे कमवण्यासाठी काहीतरी करायला हवं. दुसरीकडे गायत्री म्हणते त्यापेक्षा या पेपरवर तुझ्या नवऱ्याची सही आण म्हणजे हे घर विकून आपण दोघीही सुखी होऊ. आणि तिचा हा निर्णय ऐकून आता मानसी सोबत घरच्यांनाही खूपच मोठा धक्का बसतो की आता मानसी सुद्धा गायत्रीला साथ देईल का असं मात्र आता सगळ्या घरच्यांना वाटू लागत असतं. परंतु गायत्रीचा हाही प्लॅन आता मानसी खराब करून पैसे कसे कमवायचे घरात बसून हे मात्र आता मानसी ठरवणार असते आणि गायत्रीची अडवणूक मात्र ती पार करूनही पैसे कमवणार असते. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कलाला सतत अद्वैतला फोन करायचा असतो परंतु अद्वैत मात्र तिचा फोन घेत नसतो. इकडे अद्वैत आणि सरोज गाडीमध्ये ऑफिसला निघालेले असतात. तेवढ्यात तिचा फोन आलेला सरोजला दिसतो. त्यामुळे सरोज स्वतः कट करते आणि अद्वैत हे सगळं बघत असतो. परंतु आता आईसमोर तो काहीच बोलू शकत नाही आणि शांतपणे गाडी चालवतो. दुसरीकडे मात्र आता कलाची फारच चिडचिड होऊ लागते.
त्यामुळे ती आईला म्हणते, "बघ ना आई, हा माझा फोनच उचलत नाही." तेव्हा संगीताला हसू येत असतं आणि ती म्हणते, "अगं ते कामात असतील, कशाला सारखा फोन करते?" तेव्हा कला म्हणते, "हो का? तुझ्याशी बोलायला बरोबर त्याला वेळ आहे आणि माझाच फोन घ्यायला त्याला जमत नाहीये का?" असं म्हणून ती खूपच नाराज होत असते. इकडे मात्र ती पुन्हा पुन्हा फोन लावत असते, परंतु आईसमोर असल्यामुळे अद्वैत काही फोन उचलू शकत नाही. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की आता कलाला मात्र अद्वैतचे भास होत असतात आणि अद्वैत आजूबाजूला आहे असं तिला जाणवतं. परंतु त्या जागी प्रत्येक ठिकाणी काजल असते आणि आता जेव्हा कला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा कला आणि अद्वैत पुन्हा भांडत असतात आणि त्यानंतर मात्र आता लगेचच पुन्हा कलाला भानावर आणून काजल सगळा प्रकार सांगू लागते, की "बघ हिला फक्त हिच्या नवऱ्याची आठवण येते आणि ही आज मला समजूनच तिच्या नवऱ्याशी बोलत होती." आणि हे सांगून मात्र ती कलाला खूपच चिडवू लागते. इकडे मात्र कला तिथनं दोघींसमोर लाजून मात्र आपलं काम करायला पुन्हा बाहेर निघून जाते. त्यानंतर आता जेव्हा ती कपडे वाळत घालत असते, तेव्हा मात्र आता काजल तिथे उभी असते आणि कपडे वाळत घालताना आता अद्वैत तिला म्हणतो, की "काय गं, एक काम तुला धड करता येत नाही." तेव्हा कला चिडते, "मी सांगते तुला आता कसं काम धड करता." आणि असं म्हणून भरलेल्या पाण्याची जी बादली असते, ती मात्र ती जोरातच अद्वैतवर ओतते. परंतु तिथं अद्वैत नसतोच, त्या जागी काजल असते आणि आता काजल मात्र पूर्णपणे ओली होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा कला भानावर येते, की आता आपण अद्वैतला समजून काजललाच पाणी टाकलेलं आहे आणि हे बघून मात्र आता काजल पुन्हा तिला चिडवायला तयारच असते आणि आता कला मात्र अद्वैतची खूपच आठवण येते आहे हे तिच्या लक्षात येतं, म्हणून ती पुन्हा त्याला फोन करू लागते. परंतु अद्वैत ऑफिसमध्ये असतो आणि आता हिला जरा सांगायलाच हवं असं म्हणून तो मोबाईलमध्ये लक्ष घालतो. तो तेवढ्यात सरोज मात्र ऑफिसमध्ये सुद्धा जोरात अद्वैत म्हणून त्याच्या अंगावर ओरडते आणि अद्वैत आता डचकतो. तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत, की आता इकडे अर्णव मात्र ईश्वरीने बनवलेले पोहे आवडीने खातो. तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि "तू आणि पोहे कसं काय शक्य आहे?" तेव्हा मात्र अर्णव म्हणतो, की आजीने आग्रह केला म्हणून मी हे सगळं खातो आहे." त्यानंतर मात्र लगेचच लावण्य म्हणते, "ठीक आहे, मी निघतो." तर आता लगेचच अर्णव म्हणतो, "2 मिनिटं थांब, मी जरा ईश्वरीची फाईल घेऊन येतो आणि मग आपण निघूया." त्यानंतर आता अर्णव तिथून उठून जातो. मात्र लावण्य आणि ईश्वरी एकमेकींकडे रागाने बघत असतात. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता ईश्वरीला मात्र राकेशवर संशय आलेला असतो, म्हणून ती त्याला काही प्रश्न विचारणार याआधीच मात्र लगेचच राकेश तिला प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवतो, की "कालपासून तुम्ही कुठे होता? घरच्यांची काय अवस्था झाली आहे?" आणि आता घरी पोहोचल्यावर मात्र आत्या इतकी चिडलेली असते, की आत्या तिला लगेचच मारते आणि म्हणू लागते, "खरं तर माझे दादा-वहिनी तुला मुलगी मानतात ना, म्हणून तू मला आत्या म्हणू शकते. पण तेवढी तुझी लायकीच नाहीये, कारण तू देसाईंचं रक्तच नाहीये, हे तू पुन्हा पुन्हा सिद्ध करते." आणि असं म्हणून आता आत्या तिला फारच दुखवते. इकडे ईश्वरी ही मात्र काहीच बोलू शकत नाही, कारण आता तिच्याकडनं चूक झालेली असते. पण आत्यांच्या शब्दांमुळे आता ईश्वरीला रडू काही थांबत नाही आणि ती फारच दुखावते आणि ती खूपच रडू लागते. इकडे आत्या मात्र आता तिला खूपच सुनावते, कारण ईश्वरी रात्रीपासून गायब झालेली असते. येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत, की आता रायाने मात्र प्रशांतला अडवलेलं असतं आणि रिक्षातनं मात्र तो त्याला बाहेर ओढून काढतो आणि त्याच्या नंबरवरनं पुन्हा फोन लावू लागतो. तर प्रशांतच्या खिशातला मोबाईल वाजतो. त्यानंतर आता तो फोन काढतो आणि म्हणतो, "बरोबर ना, हाच नंबर ना? आता किती वेळ पळणार आहे अजून? आता सगळं सत्य कबूल करून टाक." आणि आता प्रशांतला तो खूपच मारू लागतो. त्यानंतर मात्र आता मारत-मारत तो त्याला हॉस्पिटलमध्ये नेतो आणि सगळ्यांच्या पायाजवळच ढकलतो. त्यानंतर आता तो सगळ्यांना सांगू लागतो, की मिस फायरच्या तब्येतीमागे हाच कारणीभूत आहे. तेव्हा मात्र जीजी अक्का म्हणतात, की "कसं शक्य आहे? जावई बापूंना येऊन तर 4 दिवस झाले आणि ते कसं काय हे करतील?" तेव्हा राया मात्र सांगू लागतो, "यांनी हे सगळं त्या घोरपडेच्या मदतीने केलेलं आहे." आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो आणि आता काय बोलावं हे कोणाला सुचत नाही. म्हणून लगेचच तिथे ऋतुजा येते आणि प्रशांतला जाब विचारते, "सांगा ना, राया काय विचारतो आहे? तुम्ही केलं आहे का हे सगळं? खोटं आहे ना हे सगळं? सांगा तुम्ही, काय आहे ते?" आणि असं म्हणून आता ऋतुजा सगळ्यांसमोर जोरात ओरडून-ओरडून प्रशांतला
खूप जाब विचारू लागते. परंतु आता हॉस्पिटलमध्ये सगळा गोंधळ झालेला असतो आणि इकडे प्रशांत मात्र सध्या कबूल करायला तयार नसतो आणि राया मात्र आता त्याच्यावर प्रचंड प्रेशर टाकत असतो की सगळं काही यांनीच केलेलं आहे आणि यांनी हे कबूल करायला हवं. परंतु प्रशांत मात्र इतकं करूनही काही कबूल करायला तयार नसतो आणि इकडे राया आणि ऋतुजा मात्र त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवतात आणि घरातल्यांना मात्र हे सगळं काय सुरू आहे याचा काही अंदाजच लागत नसतो. दुसरीकडे मात्र राया पुन्हा पुन्हा त्याला तेच प्रश्न विचारतो. त्यामुळे आता प्रशांत हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि आता जिजी अक्काला नक्की सत्य काय आहे हेच काही कळत नसतं. दुसरीकडे ऋतुजालाही फार टेन्शन आलेलं असतं की खरंच आपल्या बहिणीच्या तब्येतीच्या मागे आपला नवरा आहे का? या गोष्टीची मात्र आता तिला फारच भीती वाटू लागते आणि इकडे प्रशांतला सत्य कळल्यावर मात्र आपल्या बायकोचा आपल्यावरचा विश्वास आणि नातं हे सगळं खराब होईल या गोष्टीचीही त्याला प्रचंड भीती वाटू लागली. दुसरीकडे बाळामामांना सुद्धा हा काय प्रकार आहे हे काहीच लक्षात येत नसतं आणि आता फक्त प्रशांतच्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष असतं. अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीने प्लॅन केल्यानुसार ती मनवाला त्या ठिकाणी पाठवते आणि इकडे कोणालाही शंका येऊ देत नाही. त्यानंतर आता सगळी तयारी झालेली असते आणि तिथे मात्र रमा येते आणि ती विचारते, "तू डब्बा वगैरे घेतलास ना?" तर मनवा म्हणते, "हो काकी." "मग आता काळजी घे आणि आता मी निघते." असं म्हणून मनवा आपली बॅग उचलून तिथून निघून जाते. इकडे अबोली मनाशी विचार करते, जर आता मनवाला तिथे जाऊन काही सापडलं तर या केस संबंधित मला खूपच काही मदत होईल असं मात्र अबोली विचार करू लागते. दुसरीकडे मात्र आता मनवा सुद्धा अबोलीच्या मदतीसाठी तिथून बाहेर पडलेली असते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र शिवांगीला काही पोलीस एका वेगळ्या ठिकाणी घेऊन येतात आणि तिथे दीपशिखा तिच्यावर गण रोखते. त्यामुळे शिवांगी तिला म्हणते, "तू माझं इथे एन्काउंटर करायला मला इथे आणलं आहे ना, खरं सांग?" तर तेव्हा मात्र आता शिवांगीवर बंदूक रोखून दीपशिखा 1, 2, 3 असं काउंट करते आणि इकडे मात्र अबोली जोरातच पळत येत असते. कारण तिला मात्र आता दीपशिखाला थांबवायचं असतं. परंतु शिवांगीला माहिती असतं की ही माझा एन्काउंटर नक्की करणार आणि दीपशिखाने मात्र आता तिच्यावर बंदूक रोखलेली असते. दुसरीकडे अबोली मात्र जोरातच धावत येत असते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.